नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। सध्या हे वाक्य नाशिकच्या प्रत्येक गुंडाच्या ओठावर आहे। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। गुंड छोटा असो मोठा असो, तो सत्ताधारी पक्षातला असो अथवा विरोधातला, गुन्हा केला तर त्याची जेलवारी फिक्स, आणि तेही वाजत गाजत अशा शाही लवाजम्यात। रील स्टार, रोड रोमिओ, तळीराम, छपरी, हुल्लडबाज अशा सगळ्यांच्या स्वप्नात सध्या फक्त नाशिक पोलीस आणि त्यांचा आगळा वेगळा पॅटर्नच दिसतोय। नाशिकच्या प्रत्येक पोलिसात जणू बाजीराव सिंगमच संचारलाय। आता माझी सटकली असं म्हणत तो प्रत्येक गुन्हेगाराचा हिशोब जागच्या जागी चुकता करतोय। पण नाशिक पोलीस असे अचानकच गुंडांसाठी दशावतार का ठरतायत? नाशिक पोलिसांचा कोणता पॅटर्न अख्ख्या राज्यभरात गाजतोय, हेच या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात। देवभूमी म्हणून ओळखलं जाणारं नाशिक सध्या गुंडगिरी आणि भाईगिरीमुळे चर्चेत आलंय। अवघ्या 9 महिन्यातच नाशिक शहरात तब्बल 46 खुनाच्या घटना घडल्या। गल्लोगल्ली भाईंचा अक्षरशः सुळसुळाट झाला। सत्ताधारी पक्षाचा राजाश्रय घेऊन गुन्हेगारांच्या टोळ्या शहरात धुमाकूळ घालत होत्या। सोशल मीडियावर सरेआम गुन्हेगारीचं उदात्तीकरण सुरू होतं। अचानकच वाढलेल्या या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी काय ॲक्शन घेतली, तुम्हीच ऐका। जी आपली देवभूमी नाशिक आहे, तर त्याच्यामध्ये असं का होतंय याच्यावर विचारमंथन सर्वांचं सुरू झालं। नागरिकांचं सुरू झालं, आपल्या मीडियाचं सुरू झालं, पोलिसांचं सुरू झालं, सर्व लोकप्रतिनिधींचं त्यावर अशा प्रकारचं विचारमंथन सुरू झालं। तर त्या सगळ्यांमधून असा नाशिक पोलिसचा जो काही निष्कर्ष होता की ह्याच्यामध्ये ज्या गुन्हेगारीला आपण आत्ताच आळा घातला पाहिजे आणि कठोर कारवाई ह्याच्यावर प्रतिबंधात्मक, पण आणखीन जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्यावर पण त्या सर्व गुन्हेगारांना प्रॉपर त्याच्यावर लीगल ॲक्शन झाली पाहिजे आणि अशा प्रकारे झाली पाहिजे की पुढे कोणी असे गुन्हे करायची हिंमत नाही करणार। तर त्याप्रमाणे नाशिक शहर पोलिसांनी आपल्या धडक कारवाया सुरू केल्या। त्यानंतर जे टवाळखोर असतील किंवा जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स असतील किंवा ज्या ठिकाणी काही तसं आपण बघितलं तर भुर्जीच्या गाड्या असतील, पण ते इलिगल नसल्या तरी तिकडे दारू पीत मोठ्या प्रमाणावर लोक बसतात, पार्सल पॉईंट्स असतील, तर अशा प्रकारे ह्या गोष्टीवर कारवाया सुरू केल्या। एका बाजूला अंडापावच्या गाडीवर दारू पिणाऱ्या तळीरामांपासून तर रेकॉर्डवरच्या कुख्यात गुन्हेगारांपर्यंत नाशिक पोलिसांनी प्रत्येकालाच रडारवर घेतलं। बरं, यात काही सत्ताधारी मंडळींचाही समावेश होता, पण त्यांनाही पोलिसांनी अजिबातच सोडलं नाही। विश्वास बसत नसेल तर मग ही दृश्य पहा। ज्यांची धिंड काढली जाते ते प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे आहेत। प्रकाश लोंढे रामदास आठवलेंच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, पण ते गुंड प्रवृत्तीचे आहेत। त्यांना पोलिसांनी गोळीबार आणि खंडणी प्रकरणात अटक केली आहे आणि त्यानंतरच पोलिसांनी त्यांचं असं शाही लवाजम्यात वाजत गाजत स्वागत केलंय। बरं, पोलीस इतक्यावरच थांबले नाहीत। पोलिसांनी प्रकाश लोंढेंच्या घरची आणि संपर्क कार्यालयाची कसून चौकशी केली आणि त्यात त्यांना हे भुयार घर सापडलं। या भुयार घराचा वापर लोंढे टोळी नेमकी कशासाठी करत होती याचा पोलिसांकडून आता शोध घेतला जातोय। प्रकाश लोंढेंसह त्याचा मुलगा दीपक लोंढे आणि संतोष पवार हे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे, तर मुख्य सूत्रधार भूषण लोंढे हा अद्यापही फरार आहे। बरं, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनाही सोडलं नाहीये। भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नगरसेवक नाशिक पोलिसांच्या रडारवर आहेत। पोलिसांनी भाजपच्या मामा राजवाडेंना बेड्या ठोकल्या आणि त्यांचंही असं दणक्यात स्वागत झालं। गंगापूर रोडवर गोळीबार झाला। पोलीस चौकशीत मामा राजवाडेंचं नाव समोर आलं आणि पोलिसांनी तात्काळ त्यांना बेड्या ठोकल्या।
व्हिडिओ दिसणारे हे मामा राजवाडे आधी ठाकरेंच्या शिवसेनेत होते, पण सुनील बागुलांबरोबर ते भाजपात आले. सत्ताधारी पक्षात आपल्याला राजाश्रय मिळेल आणि आपली गुन्हेगारी खपवून घेतली जाईल असं कदाचित त्यांना वाटलं असावं, पण इथंही त्यांच्या हाती निराशा झाली. पोलिसांनी फडणवीसांच्या